टीईटी परीक्षेसंदर्भात पुनर्विलोकन याचिका करता येणार नाही अशी माहिती राज्य सरकारने दिलेली आहे। टीईटी परीक्षेचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला नसून या संदर्भात आदेश हायकोर्टाने दिले, त्यामुळे त्याचे पालन करावे लागणार आहे असं मंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केलेलं आहे। या संदर्भात पुन्हा विधी विभागाशी चर्चा करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिले। इतर राज्यांनी कशा प्रकारे याचिका दाखल केली याचा सुद्धा आढावा घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलंय। टीईटी संदर्भातला निर्णय आपण सर्वजण आणतो हा की राज्य सरकारने घेतलेला निर्णय नाही आहे, हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आपल्याला आदेश आहे आणि या आदेशाचं पालन करणं आपलं सर्वांचं काम त्या ठिकाणी आहे। तरी देखील शिक्षकांचं कुठेही त्या ठिकाणी नुकसान होऊ नये याच्याकरिता राज्य सरकारने पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता, परंतु आपल्या विधी व न्याय विभागानं त्यामध्ये संदर्भ दिला की हे दाखल करणं योग्य होणार नाही। तरी देखील आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेता आपण इतर राज्यांनी जे दाखल केलं त्याच्या प्रति मागवितो आहे, त्या घेऊन आपण पुन्हा एकदा शिक्षण विभाग पुन्हा एकदा विधी व न्याय विभागाला सांगेल की इतर राज्यांनी केलं आहे, त्याच्यामुळे आपण देखील दाखल केलं पाहिजे। तर आपण पुन्हा विधी व न्याय विभागाला सांगू आणि पुन्हा एकदा पुनर्विलोकन याचिका त्या ठिकाणी सादर करता येते का, आणि एक सर्वसमायोजक कुठल्याही शिक्षकाचं याच्यामध्ये नुकसान होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न